सीआयडी अधिकाऱ्यांकडून कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। बीडच्या मकोका न्यायालयामध्ये 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं गेलंय। इतक्या पानांचं आरोपपत्र म्हणजे आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली। पोलिसांच्या आरोपपत्रावरून प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केलेला आहे। दिवसामध्ये हे आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल केलंय। त्याच्याबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानेल। आणि याच्यामध्ये मोका 101 त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात। यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। ते 1,500 पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाहीये आणि त्या वकिलालाही वेळ नाहीये। तेव्हा हे जे 1,500-2,000 पानाचं पोलिसांनी FIR दाखल केला म्हणजे सरळ सरळ समजावं की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणारं हे FIR आहे असं म्हणजे तिची अशी परिस्थिती आहे। घटनेमध्ये 2 खून होऊ नये, मुंडेंचा खून झाला आणि त्या मसाज मध्ये देशमुखांचा खून झाला। आरोपी कोण आहे, काय, कोणावर कुणाचे गुन्हे दाखल झाले, प्याद्यांना पुढे केलेलं आहे। मेन आरोपी त्यातून बाहेर आहे। मेन आरोपीवर अद्यापही खरं म्हणजे तो मंत्रालयात बसून कॅबिनमध्ये बसून तो आनंद घेतोय। आणि अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये सुव्यवस्था कायदा सगळं विस्कळीत होत असेल तर मला वाटतं की सरकार म्हणून हे अपयशी सरकार आहे असं माझं मत आहे। पण अजूनही मस्साजोग मधला एक आरोपी सापडलेला नाही। आरोपी कुठे काय काहीच थांगपत्ता लागत नाही। या सगळ्या लोकांची मोडस ऑपरेंडी बघितली तर हा माणूस आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण याच्याकडे सगळ्यात जास्त खुलासे, त्यामुळे हा यूज नाही अशा पद्धतीनं प्रयत्न पोलिसाचा आहे की हा येणारच नाही अशा पद्धतीनं जे असलेले गुन्हेगार यांनी व्यवस्था केली। मला वाटतं याचा सुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे। चार्जशीट येतील पण पोलिसावर CIDवर त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास नाही आहे। उज्ज्वल निकमाला आम्ही वकील दिलेला आहे। उज्ज्वल निकमाच्या कार्यक्षमतेवर आम्हाला कुठंही संशय नाही आहे। जर जितेंद्र आव्हाडला किंवा इतरांना वाटत असेल तर त्यांनी वकील द्यावा, परंतु आम्ही जो वकील देऊ तो योग्य तो आर्ग्युमेंट हे जज समोर करणार आहेत। आणि वकील हे न्यायनिवाडा करत नसतात तर जज करत असतात, याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवावी। म्हणून आरोपीला फासावर चढवण्यासाठी जे काही पुरावे लागतील ते उज्ज्वल निकम नक्की देतील। दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काय म्हटलंय आपण बघूयात। चा गुन्हा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुखची हत्या या तिन्ही प्रकरणामध्ये एकत्रित कायद्याच्या अनुषंगाने आम्ही चार्जशीट आज बीडच्या न्यायालयात दाखल केलेला आहे। आता चार्जशीट हे जवळपास 1000 पानापेक्षा जास्त मोठ्या पानाचं असल्यामुळे त्याची प्रत घेऊन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे याच्यावर तुम्हाला बोलता येईल। आता ह्या मोमेंटला चार्जशीटमध्ये काय आहे हे याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं शक्य नाही। हो, त्याला फरार दाखवूनच चार्जशीट दाखल केलेलं आहे।